अगं काय ग, काय झालं? काय झालं ग ताई? काय सांगू आता मी तुम्हाला काय झालंय? अगं पण एवढी का तळतळ करते? कोण काय म्हणलं का तुला? अहो ते तात्या, अहो उठता बसता मला टोमणे देतात. आता माझं दुखतंय म्हणून मी हॉस्पिटलमध्ये गेलती की नाही, हं. तरी मला बोलतात की असं केलं तसं केलं, लक्ष दे. अहो असं थोडीच असतं, मी पण माझ्या गडबडीत असते म्हणून माझं लक्ष नाही राहत ना घरात. अगं नको तू लक्ष देऊ एवढं त्यांच्याकडं. तुला माहिती ना त्यांचा स्वभाव कसा आहे. आता मला म्हणतात टीव्हीला रिचार्ज नाही केला. मी पण विसरून गेले हो ताई, माहिती आहे का? नाही तर मी असं करणार नाही का? मला कळत नाही का? घरात पण आपलं कामाची जबाबदारी असतात आपल्यावर. अगं मग तू तसं त्यांना सांगायचं ना की नाही राहिलं लक्षात. मी सांगितलं तरी पण उठता बसता मला टोमणे देतातच. हित आले काय टोमणे देणार, अभ्यास केला काय टोमणे देणार. असं कुठं आहे हो? हे बघ, मी तुला खरं सांगू का, तात्यांचं मन लय साफ आहे ग. ते बोलतात पण आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव व्हावी, आपल्याला सगळ्या गोष्टी कळाव्यात म्हणून ते आपल्याला बोलत राहतात. त्यांच्या मनात असं काही नसतं ग. अहो मला सगळं मान्य आहे, मला सगळं कळतंय ते काय बोलतायत काय नाही बोलत आहे. पण मला पण वाईट वाटतं ना हो, असं सारखंच जर मला असं केलं तर.